अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। मात्र सुनेत्रा पवारांच्या घाई गडबडीत होणाऱ्या शपथविधीवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी प्रश्न उपस्थित केले। अशा परिस्थितीमध्ये पुढे जाण्याची घाई का, असा सवाल सपकाळांनी उपस्थित केला। या सरकारजवळ थंपिंग मेजॉरिटी आहे। आम्ही त्याला विरोधक असल्यामुळे पाशवी म्हणतो, मात्र बहुमताच्या पार पलीकडे हे सरकार बहुमतात आहे। या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पुढे त्यांना जाण्याची घाई का आहे याबद्दल मी काही बोलू शकत नाही। आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे। याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व ही सध्याची प्राथमिकता असून राष्ट्रवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबाकडेच राहावं असाही मतप्रवाह आहे आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेलांऐवजी अनेकांची सुनेत्रा पवारांच्या नावाला पसंती आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे। उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक विधानभवनामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे। त्याला ते सर्व आमदार, विधानसभा, विधान परिषदे उपस्थित राहतील। त्याचबरोबर ती खासदार उपस्थित राहतील आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक त्या ठिकाणी पार पडेल। विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल, त्याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल आणि त्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील। जिल्ह्यामध्ये सर्व पक्षीय शोकसभेचं आयोजन केलेलं आहे। सर्व पक्षाच्या नेत्यांशी माझं बोलणं झालंय। दादाचे चाहते जिल्ह्यामध्ये प्रचंड आहेत, परंतु ती शोकसभा करून त्या बैठकीला पोहोचण्यासाठी मी पक्षाकडे वेगळी मागणी केलेली आहे। एखाद्या वेळेस ते विशेष विमान पाठवण्याची शक्यता आहे। त्यामुळं मी असे विक्रम काळे साहेब असतील, राजूभाई वगैरे असतील, आम्ही सगळेजण मिळून त्या विमानाने मुंबईला जाऊ। एक तर खूप मोठं देशावर आणि आमच्या पक्षावर एक संकट आलं, ते म्हणजे आम्ही कधी विसरू शकत नाही। दुसरं आता की नेतृत्व कोण करावं। आदरणीय पवारसाहेबांनी आतापर्यंत या राज्याला एक खंबीर असं नेतृत्व दिलं आणि त्याच आधारावर दादाने पुन्हा राज्याचं नेतृत्व केलं। आता नेतृत्व जे काय करायचं असेल तर त्या पवार कुटुंबानेच करावं लागतं, अशा प्रकारचं माझं स्वतःचं मत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मोठा धक्का बसलाय। अकाली झालेली दादांची एक्झिट आणि शरद पवारांचं वाढतं वयोमान यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळेच की काय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पक्ष विलिनीकरणाची चर्चा ही जोरात रंगू लागली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असून पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय हा पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेईल अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असं समजतंय। पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका पुतण्यांसह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे हे सहभागी झाले होते। मात्र आता अजित पवार नसल्यामुळे पवार कुटुंबीय हे एकत्र बसून हा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बुधवारी अपघाती निधन झालं, ज्यानंतर महाराष्ट्र हळहळला। राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते गेल्या काही महिन्यातील चर्चेच्या आठवणी प्रसंग सांगतायत आणि अशातच शरद पवारांचे वर्गमित्र असलेले विठ्ठल मणियार यांनी शरद पवारांची सध्या काय मानसिक स्थिती आहे, शरद पवार, अजित पवार, काका पुतण्याचं नातं कसं होतं ते एबीपी माझाशी बोलताना उलगडून सांगितलंय। एक दांडगा अनुभव मिळेल आणि लोकल लेवलला त्याचं काम करायला त्याला संधी मिळेल आणि ती मिळाल्यानंतर माणसाची खरी पारख होते। तसं त्याप्रमाणे त्याला सहकारी साखर कारखान्याचं संचालक केलं, पुढं तो चेअरमन झाला आणि त्यानंतर त्यांनी जी काही राजकारणामध्ये येण्याची झेप घेतली, त्यांना त्यावेळेला साहेबांना जाणवलं की हा एक प्रॉपर असा सबस्टिट्यूट किंवा माझा वारस म्हणा, सबस्टिट्यूट म्हणा होऊ शकतो। त्यांना खात्री होती की यानंतर म्हणजे अजित कुठेही असो, तो मी जी लिगसी आहे तो पुढे नेईल, कुठल्या पार्टीत असो, कसंही असो। अजित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांना धक्का बसला आहे, कारण शेवटी काका आहेत, रक्त आहे त्यांचं ते। अजित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांना धक्का बसला आहे, कारण शेवटी काका आहेत, रक्त आहे त्यांचं ते। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर नंतर मुंबईच्या महापालिकाचा फॉर्म्युला हा जवळपास निश्चित झालाय।
मुंबईत महापौरपद भाजपकडे, स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडे तर उपमहापौरपद हे शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. येणाऱ्या काळामध्ये महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद हे शिवसेनेलाही मिळू शकतं. मात्र सध्या भाजपकडे राहण्याची शक्यता वर्तवली जाते. तर प्रभाग समिती संदर्भामध्ये स्थानिक पातळीवरती निर्णय येणार असून ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर राहणार आहे. तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.